गाव चारी बाजूने पेटलं. माणसं जेवायचे, वेळेचं भान ठेवून कीर्तन संपलं पाहिजे. बरोबर 1 वाजता कीर्तन संपेल. त्याच्या पुढं जाणार नाही ना अलीकडे अर्ध्या मिनिटांनी सोडणार नाही. अलीकडं सोडावा तर साधूची सेवा कमी केल्याचं पाप लागल. आणि जास्त 10-20 मिनिटं पुढं सारखा तर तुम्हाला त्रास द्यायचं पाप लागेल. आहे की नाही? आपण आपल्या चौकटीत राहायचं. गाव पेटलं चारी बाजूनं. ठण 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 गाव पेटलं. आता जी माणसं गावाच्या बाहेर बाजाराला गेलते का ते गावाच्या बाहेर येत. पण गावात जेवढे होते तेवढे चारी बाजूनं गाव पेटले. पळून कसं जाता? इतकं रुद्ररूप धरलं होतं अग्नीने की त्या गावातल्या पक्षाला सुद्धा बाहेर उडून जाता येत नव्हतं. ढगापर्यंत आगीचा लोम लोंबलेला. पक्षी सुद्धा मधातच. गावाच्या मध्यभागी राजवाडा. काय त्यांचा महिमा सांगतोय. साधूचा महिमा किती मोठा असतो. राजवाडा. दुपारची वेळ आहे. राजाचं जेवण झालंय. त्या राजाचं डोकं त्याच्या पत्नीच्या मांडीवर आहे. पत्नीचं डोकं मांडीवर आहे. मग अशी बोललेला राग आला असेल तुम्हाला, नाही का? नाही येणार राग तुम्हाला. चुकीचं बोलतच नाही गिरगावकर. मी वाचून बोलतो, चांगल्यांचं ऐकून बोलतो, भंगिऱ्याचं ऐकून नाही सांगत. पतीची या मता अनुसरून पतिव्रता. धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावच्या बाळ्यांनी लिहिलेले का? मोठ्यांचं वाक्य. मांडीवर मालकाचं डोकं आहे. आणि गाव चौकून पेटला. आणि काय लोकायला आनंद असेल. ठाय ठाय बोंबलू लागले महाराज. मरतोत 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 मरतोत. काही माणसं म्हणले येडपठीत काय रे. राजाला माहित नाही का गाव पेटलं. राजा आरडणं, राणी आरडणं, प्रधान आरडणं, प्रधानाची बायको आरडणं, भालदार चोपदार आरडणं. तुम्ही काय बॉम्ब लायले रे? गाव जळाल्यावर राजवाडा नाही जळणार का? ते म्हणले ते बी खरंच आहे. मोगड्या वाजा म्हणे मी बोलून येतो राजू साहेबाला. वारकरी माणूस होता, सात्विक होता, परमार्थिक होता. गेला आतमध्ये, आवाज दिला. चोपदार भालदार त्याला हळून बोला. अरे गाव पेटलं आणि काय हळून बोला? म्हणला हळून बोला. गाव पेटलं जळालं तरी हळून बोला. कस काय? आमचा दंडक आहे. राजे झोपल्यावर बोलत नाहीत. ते म्हणले गाव जळायला आणि राजा झोपलाय त्याला कुठं राजा म्हणतात ते का? यालाच फुकून द्यायला पाहिजे. गाव जळाल्यावर जर राजाला अक्कल नसेल तर राजाच फुकून द्यायचा. ते म्हणला तुम्ही जळाल्यावर मग फुका. ते म्हणलं आम्ही जळाल्यावर कोणाला फुकाव? अरे तुम्ही जळत नाही, जरा हळून बोला ना. ते म्हणले पण गाव जळालेलं राजाला झोपल्यावर कसं सांगायचं? मालकीनीला सांगा. वाकत वाकत गेले आणि सांगितलं आईसाहेब गाव पेटलं, काळजी करू नका. गाव पूर्ण जळणार आहे. आम्ही कशी वाचू? तुम्हाला वाचायचं असेल तर वाड्यात या. राजवाडा मोठा होता. सगळ्या गावाला राहिला 30% जागा आणि एकट्या राजाला 70% जागा. असं असतंच राजाकडे. मोठ्या लोकांना असंच असतं. ठीक आहे म्हणले. बाहेर आले आणि सांगितलं ज्याला वाचायचं त्यानं राजवाड्याच्या आत या. आता 4-2% कोणालाच मानित नाहीत. ते राजाला काय मानतील? देवाला मानित नाहीत. 1-2% माणसं बाबाजी देवाला मानित नाहीत. देवाला. आणि स्वामीजी हे जर खोटं असतं तर मालकानं शब्द वापरला नसता. एरवी दिठी वेधिली कवळे ते चांदनिया ते मने पिवळे तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखते दोष. भगवान सांगतात अर्जुना
कावीळ झालेल्या माणसाची डोळे पिवळे असतात, चांदण्या पिवळ्या नसतात, पण त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात. तसं ज्याचं अंतःकरण खराब आहे ते देवाला सुद्धा मलिन म्हणते. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. असं 1-अर्धा% देवाला सुद्धा वाईट म्हणणारी माणसं आहेत. तुम्हाला चांगलं म्हणतील ही कल्पना कशाला करायची. सगळी माणसं राजवाड्यात आले, कोणी वरी तटावर बस, याच्यावर बस, भिंतीवर बस, आमकं बस, सगळी मधात. फक्त बाईंनी सांगितलं तुम्ही बोंबलले की मालकाची झोप मोडू, ती झोप मोडू देऊ नका, शांत बसा. पण 4-5चे माणसं म्हणले बा गाव पेटत आल्यावर आपण जळणार आहेत, आणि आपण जळाल्यावर राजवाडा जळणार आहे, राजवाडा जळाल्यावर हे बी जळणार आहेत. मग हिच्या वाड्यात जळण्यापेक्षा आपल्याच घरापाशी जळून. अशी काही काही तुंतुनी खराब असतील. ते म्हणले आम्हाला नाही यायचं. सात्विक लोक म्हणले अरे वाचायचं असेल ना तर आवडे तरी मरणार नाहीत. मग काकडे बघ पतिव्रत आहे आणि तिची देवावरी सत्ता. हो. महाराज सामान्य ताकद नसते. द्रौपदीच्या मांडीवर अर्जुनाचं डोकं असायचं, कधी सुभद्रेच्या मांडीवर असायचं, आणि अर्जुनाची दुपारची वाम कुक्षी पत्नीच्याच मांडीवर डोकं असायचं. आणि ते 2, 2:15, 2:30, 2:45, 1:30 तास जितकी झोप लागन तितक्या जटा कुरवळायच्या. तुम्ही आम्ही लग्न केल्यावर बायकोला म्हणा हात दाबती, कुणी एकदा डोसक्याकडे जातील, डोसक्याकडून पायाकडे येतील, ती म्हणती बस झालं. ते म्हणा दाबणं तुम्ही उजळूच तर दाबायला लावता. कसे असं देत माणसं बघा, लगेच लक्षात येतं त्याला हे मुक्त आहे त्याच्यातून. काय बाई असं महाराज, पतिव्रतेची ताकद आहे, नाही जळू देणार आपल्याला. राजाची झोप मोडली. पाणी पिण्यासाठी, चूळ भरण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. काय दुपारचा नित्योपचार असेल तो देऊन टाकला. बाई बाहेर आल्या, जाळ असा जवळ आलता, ठण 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 गाव पेटत होतं. बाईनं बाहेर उभ्या राहिलेल्याला सांगितलं तुम्हाला वाड्यात यायचं नाही का, मला मानू नका, पण प्राणावर प्रेम करा, जीवावर प्रेम करा, जीवासाठी माझ्या हद्दीत या, मी तुम्हाला जळू देत नाही. मग वाड्यात आले नाही महाराजजी, पण तिच्या वट्ट्यावर आले आणि तिच्या वट्ट्यावर थांबले. बाई आतमध्ये गेल्या. साधूची ताकद किती मोठी आहे याच्यावर सांगतोय, काय त्यांचा महिमा. उदाहरण क्रमांक 3 ना, तिसरंच उदाहरण चालू आहे ना. काय ताकद आहे. आतमध्ये गेल्या आणि देवघरात एक तांब्या होता, गिरीबाबा तांब्या होता एक, आणि तो तांब्या हातात घेतला. डाव्या हातात, उजव्या हातात एक नागिनीचं पान किंवा आंब्याचं पान हातात घेतलं, आणि त्या पानानं सगळी लोक आतमध्ये घेतली आणि राजवाड्याच्या भोवताल असं पाणी शिपडलं सगळ्या बाजू. तांब्या खाली ठेवला आणि अग्नीला प्रणाम केला. तुला काय सुख घ्यायचं तर गाव जाळून घे, पण इथे उभ्या असलेल्या एकाही माणसाच्या अंगावर कपड्याला सुद्धा धक्का लागता कामा नये, तुला माझ्याशी गाठ आहे. गेली बाई आतमध्ये. बाकीचे म्हणले अरे ह्या भापाऱ्या काय कामाच्या रे, राजा राणी प्रधान हौदात बसतील पाण्यात आणि आपल्याला जाळून टाकतील. ते म्हणलं नाही जळत, फक्त याच्या बाहेर जाऊ नका. अग्नीनं इतकं रुद्र रूप घेतलं गिरीबाबा, इतकं रुद्र रूप घेतलं, सगळ्या लोकांना वाटत होतं आपण आता वाचत नाहीत. पण अग्नी जळत जळत ज्या वेळेला दयानंद बाबा जिथं पाणी टाकलंय का तिथं आल्याबरोबर अग्नी क्षीण झाला, नमला, अग्नी लोप पावला. श्रुती माता धावत आली, वर्ण धावत आली, आणि त्या मातीत आल्याच्या नंतर श्रुती लोटांगण घालत होती. लोटांगण घातलं श्रुतीनं. चोपदारांनी सांगितलं प्रत्यक्ष श्रुती लोटांगण घालण्यासाठी आली. राजाची पत्नी बाहेर आल्या, श्रुतीला प्रणाम केला.
श्रुतीनं पायावर लोटांगण घातलं. काय ताकद हो. श्रुती लोटांगण घालती त्या बाईच्या. श्रुती लोटांगण घालती. आणि लोटांगण घालून श्रुतीने विचारलं, माय एक बोलू? अख्खं गाव जळालं, राजवाडा जळाला नाही. मग हे लोक जर पुण्यवान असते तर यायचे घर काऊन जळाले? राणीनं सांगितलं हे पुण्यवान नाहीत, हे पुण्यवान असते तर गावच पेटत नव्हतं. मग हे वाचले कस काय? मोठी माणसं महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण असतं. त्या माऊलीनं सांगितलं, माझ्या पातिव्रत्येच्या तेजानं ही माणसं वाचलीत. मी वाचले असं म्हणजे नाही, माझ्या पातिव्रत्येच्या तेजानं ही माणसं वाचलीत. श्रुती होती. श्रुतीने एक प्रश्न केला, मी वर्ण पाहत होते, तुम्ही पाणी टाकलं, हे पाणी कशाचं होतं? श्रुती चालाक, चुकस कृतीची श्रुती. श्रुतीने विचारलं, गावाच्या राजवाड्याच्या बाहेर जे पाणी टाकलं आणि काही न येणाऱ्यांना सुद्धा लेकरू म्हणून आतमध्ये घेतलं, आणि जे पाण्याच्या आत आले ते एकही जळालं नाही. जळा कोणाला वाटतं का? पानचेट पण आत आले, विरोध करणारे पण आत आले, भीतीपोटी यावं लागतं, मरणापोटी सगळे आत आले. श्रुतीने विचारलं, पाणी कशाचं होतं? डोळे भरून आले. पवित्र स्त्रीनं सांगितलं, श्रुती माते, या राजवाड्यात साधू आले की पहिले आम्ही दोघं पती पत्नी साधूची पाद्यपूजा करीत होतो, आणि साधूची पाद्यपूजा झाली की काठोटीत पडलेलं पाणी, वाक्य नीट लक्षात ठेवत जा, मी शब्द काठोट म्हणून वापरलाय. पूर्वीच्या काळात येत्याचे, योग्याचे, तप्याचे, सिद्धाचे, नामधारकाचे, वारकऱ्यांचे पाय काठोटीत धुत होते. भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे पाय सुद्धा काठोटीत धुतले. आता काठोटी तुम्ही इकल्या, पराती घेतल्या, चला त्या परातीत का होत नाही, पण धुतचा. अपभ्रंश नकोय म्हणून पुन्हा एक शब्द सांगतोय, साधू तपासून पाय धुतचा. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी जर गाळून नाही पिलं तर रवींद्रजी आजार होते, आणि साधू जर चुकला तर कल्पची कल्प मातीत जातात. सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या पायावर डोकं ठेवत जा, देव तुमचं कल्याण करील. जे पक्वाद्या मायबापाचं दर्शन घेत नाही त्याच्या जर पाया पडतान तर तुमचा संसार जळन. जो संप्रदायातला गुणीजन मायबापाचं दर्शन घेत नाही त्याला जर पाकिट देताल तर संसाराला कुलूप लागल. जो कीर्तनकार मायबापाच्या पाया पडत नाही त्याच्या जर पाया पडतान तर अख्खं गाव जळन तुमच्या पापानं. संप्रदायाचे नियम सांभाळणारी माणसं पारखायची आणि त्या लोकांना नमस्कार करायचा, कोणाचा नाही. असे तर लय कुंटाला नाही. तर साधू तपासायचा, आणि साधू अभ्यासानं तपासायचा नसतो. साधू 2 कोटीच्या गाडीत बसलाय म्हणून तपासायचा नसतो. साधू आचरणानं तपासायचा असतो. साधू आचरणानं तपासायचा असतो. आणि आपल्या क्षेत्रात सुद्धा आचरणाला किंमत आहे बरं, आचरणाला किंमत आहे. पक्वाद्याला दादा किती बोल पाठ आहेत त्याच्यापेक्षा तो वागतो किती चांगलं, स्वर किती आहेत त्याच्यापेक्षा वागतो किती चांगलं, अभ्यास किती सांगतो त्याच्यापेक्षा गिरगावकर वागतो किती चांगलं ते सांग. आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. देखाव बाकीच्या क्षेत्रात आला. नाटकामध्ये, फिल्मी सृष्टीमध्ये फक्त तुमचं कौशल्य पाहायला जाते, तिथं आचरणाचा काय संबंध? तिथं काय बंधन नाही ना, काही संबंध नाही. कोणाला कोणी वाटा येते. आयुष्यभर ज्यानं मांसाहार केला त्याला पण नाटकात महाराज होता येते. किती दाखवायची स्वामीजी तुम्हाला पिक्चर मध्ये महाराजाची पार्ट घेतलेली, तिथं आचरणाचा संबंध नाही ना, इथं जमतंय ते. साधी ताकद आहे का वस्त्रात? ह्या भगव्या वस्त्रात साधी ताकद आहे.
धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रया रक्तांबरो तेज कांती भास्करो यति भाकरम. रक्तांबर तेज तेज तेज. या लोकायतल्या एका महाराजानं 4च बोटाची छातीवरी फेकली. 4च बोटाची. तिला कौपिन म्हणावं लागेल. आळंदीतल्या मालकांच्या भाषेमध्ये छाती बनतात. 4 बोटाची ती कौपिन. स्नान झालं दुपारचं आणि दुसरी कोपिन बांधली, ओली कोपिन खांद्यावर टाकली, निघाली ती छाटी. आणि बाईनं सांगितलं आमच्याकडे सूर्य जेवायला यावा. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. भगवान भास्करा, ए दिवाकरा, ए तेजकांती जी, जेवायला यावं लागतंय. अशीच वेळ होती 10:30-11ची. तर भगवान सूर्यनारायण म्हणले मी खाली आल्या उजेड कोण पाडीन. हे म्हणले भांड्या पंचायती करायला. उजेड पाडायचा आम्ही बघून घेऊ. ही खाली. भगवान सूर्यनारायण खाली आल्यावर साधून खांद्यावरची छाती 4 बोटाचीच, 2 सव्वा 2 फूट लांब धुडकं आणि रुंदीनं 4 बोटाचं. हे आकाशात फेकल्याबरोबर एकाच वेळेला 14 सूर्य इतका प्रकाश पडला. एकाची छाती तपिनली. काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. कमरेला गुंडाळायचं धुडका आकाशात फेकलं तो कपडा तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतोय. आता आपल्याकडे प्रकाश आहे दयानंद बाबा, दुसरीकडे अंधार आहे. त्याला उजेड पडन स्वामीजी, आपल्याकडे अंधार होईल. पण एकाच वेळ, कारण सूर्यनारायणाकडे पण लोड शेडिंग आहे. एकाच वेळेला जगाला प्रकाश देऊ शकत नाही. पण तुमच्यातल्या एका महात्म्याच्या कमरेला गुंडाळायचं धुडकं आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला आणि एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. ही संतांनी स्पर्श केलेल्या कपड्यात इतकी ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात सांगायचं राहिलं. श्रुतीने प्रश्न केला. इथपर्यंत आलतो ना रवींद्रजी. हे माय, तू एक तांब्याभर पाणी टाकलंस, एवढी माणसं अग्नी विझून वाचविलेस. हे पाण्यातली ताकद काय होती? काय त्यांचा महिमा सांगतोय. बसा शांत, बसा बसा. श्रुती मातेला प्रणाम केला आणि तिनं सांगितलं आमच्या वाड्यात ज्या वेळेला साधू येतो त्यावेळेला साधूची आम्ही अगोदर पाद्यपूजा करतो. आणि पाद्यपूजा केल्याच्या नंतर ज्या पात्रात जे पाणी पडतं का त्या पात्रातलं पाणी एकच थेंब एका तांब्यात टाकतो. एका तांब्यात टाकतो. बघ स्वामीजी गिरीबाबाजी, एक तांब्याभर पाणी म्हणजे किती थेंब? किती साधू आले असतील त्या वाड्यात दादा? लाखो साधू या वाड्यात येऊन. आणि त्या
लाखो साधूच्या पदस्पर्शानं हा वाडा पुनीत आहे. श्रुतीने विचारलं गाव नाही का पुनीत? गाव बी पुनीत आहे, गाव बी पवित्र आहे. त्या मातेनं सांगितलं गाव पवित्र आहे, पण गावातल्या लोकांना साधूचं महत्व कळालं नाही ना. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. साधूचं महत्व कळावं ना. साधू किती अधिकारी असतो लक्षात आलं पाहिजे. माझ्या लक्षात आलं मी पुण्यवान, मायबापाचं पुण्य असेल म्हणून मी साधूची पाद्यपूजा करीत होते. आणि त्या साधूची पाद्यपूजा झाली की चरणतीर्थातला एक थेंब या तांब्यात टाकीत होते. आत्तापर्यंत लक्षावधी साधू या वाड्यात आले आणि सर्व साधूच्या पायाचं चरणतीर्थ या तांब्यात होतं. आणि ते पाणी गावाच्या बाजूला दादा टाकलं. काय अग्नीची मायवेली. साधूच्या चरणतीर्थाचा अपमान करून मधात येऊ शकतो अग्नी? काय हिंमत आहे अग्नीची? साधूचं चरणतीर्थ पडले, त्या तीर्थावर अग्नीला पाय द्यायची ताकद आहे? अद्याप नाही. आणि साधूच्या चरणतीर्थाने इतका अग्नी शांत झाला. अख्खी नदी टाकली असती तरी गाव विजलं नसतं. 10-5 विहिरीतलं पाणी संपलं असतं तरी गाव विजत नव्हतं. पण एका तांब्याभर पाण्यानं स्वामीजी गाव विजलं. ते पाणी नसून ते तीर्थ होतं. आणि ते नुसतं तीर्थ नसून संतांचं चरणतीर्थ होतं. त्या साध्वीचं नाव आहे मुनिश्री शांडिल्या. तिच्या बहिणीचं नाव आहे सुमती. शांडिल्य आणि सुमती ह्या दोघी जणी बहिणी होत्या. एक प्रापंचिक, नंतर दुसरी सुद्धा प्रपंचात पडली. कसा विस्तार झाला पुराण नंतर बघा तुम्ही. महाराज साधूच्या पायाचं चरणतीर्थ टाकल्याच्या नंतर लाखो लोक गावातले जळणार होते. पण सगळ्यांचा प्राण साधूच्या चरणतीर्थाने अग्नी शीतल झाला. आणि तो अग्नी शीतल होऊन सगळ्यांचा प्राण वाचितोय. ही संतांच्या पायातल्या चरणतीर्थात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात ताकद आहे साधूंची. महाराज साधू साधू असतो. साधूंची कीर्ती मृत्यूलोकात आहे इतकं नाही, स्वर्गात सुद्धा साधूचं वैभव आहे. प्रत्येक क्षेत्रात साधूंचा अधिकारच आहे. उंच टोकाचा अधिकार आहे. एक मुद्दा मांडतो. साधू किती मोठे असतात, नामधारक किती मोठे असतात, यती किती मोठे असतात, योगी किती मोठे असतात, तपी किती मोठे असतात, सिद्ध किती मोठे असतात. एक तपस्वी आग्र्याला पोचले. आग्रा नाव ऐकून असेल. आग्रा त्या तपस्व्यांचं नाव आहे स्वामी राम. शेवटचा पुरावा बऱ्यापैकी स्वामी राम नाव त्यांचं. स्वामी राम हे स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 शंकराचार्य एका पीठाचे शंकराचार्य ते आग्र्याला पोचले. आग्र्यात एक भिकारी सापडला. महाराज तो भिकारी म्हणजे सिद्ध भिकारी होता. सिद्ध होता. सिद्ध भिकारी होता. विचार महात्माजी
तो भिकारी रस्त्यानं चालताना त्याच्या डोक्यावर सूर्याचा प्रकाश नव्हता, सावली होती. आणि 27 दिवस आग्र्यात पावसाचा थेंब नव्हता. दिवस पावसाळ्याचे, थेंब नाही आग्र्यात. कडकड कडकड आता ऊन तापल्या, असं तापलेलं ऊन होतं. महात्माजी जी बोलिये बोल. इथे एक साध्वी राहतात. तर त्या बेकारानं सांगितलं, स्वामीजी यहाँ पे एक साध्वी है बोले, पता सुनो बोले, जहां पे भास्कर क्षीण है, स्थिर है, शांत है, उग्र रूप धारण करे वाला नहीं है, वहां पे साध्वी बैठे वाली है. आली नहीं हिंदी मला काय येत नाही सर. मैं हिंदी इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. सगळ्यात सोपं सांगतो. त्या महात्म्यानं सांगितलं, जिथं सावली सूर्यानं धरली तिथं साध्वी आहे. स्वामीराम निघाले. पाहिलं तर ती साध्वी बसलेली आहे. तिच्या पुढे एक थडग आहे. थडग. सनातन संस्कृतीतले साधू कोणाला कसे मानतील? वैदिक धर्मातले साधू कसे मानतील? आपण सनातनी आहेत. आणि सनातनी ताना ताण्याला कशी मानतील? सनातन सनातनी असतो, कसं मानेन कोणाला? पण बाईच्या पुढची जी देवता थोडी वेगळ्या स्वरूपाची दिसली. आणि स्वामी रामांनी आवाज दिला. साध्वी म्हटले नाही, बैरागी म्हटले नाही, माताजी म्हटले नाही. स्वामी रामांच्या तोंडातून वाक्य पडलं, बीबीजी. बाई बाईच होती. बाईन माग पाहिलंच नाही. आणि माग न पाहता ती बाई म्हणली, बोलिये श्रीराम. सगळ्या अंगाला घाम सुटला. न पाहता नाव सांगितलंय, बोलिये श्रीराम. पण काही काही माणसं एका गोष्टीनं पुढच्याला नमस्कार करीत नाहीत. स्वामी रामांच्या लक्षात आलं, बाई सिद्ध असेल, याच्याकरता हिला माग न पाहता नाव सांगता येईल. आपण नाही पाया पडणार, नाही पाया पडणार. बोलिये श्रीराम एकदाच वाक्य पडलं. स्वामी रामांच्या लक्षात आलं, श्री शब्द लावलाय आणि राम शब्द वापरलाय, त्यावर ती पूजा कोणाची करते याच्यावर संबंध नाही. 5 मिनिटं थांबले, पुनश्च विचारलं, बीबीजी. त्या बाईनं सांगितलं, राम मैंने पहले बोला, बोलिए श्रीराम, क्या काम है बोलिए. साधने में येते मत डालिए. मला साधना करताना त्रास देऊ नका, माझा वेळ मातीत घालू नका. तुमचं काय काम आहे ते सांगा मला. काय त्यांचा महिमा सांग. स्वामी रामन चतुर व्यक्ती. 1949 ते 51 शंकराचार्य. ते का साधे असतील का बाबा? ह्या शंकराचार्यांना नर्मदा माता खिरीचं पात्र देत होती. नर्मदा माता सोन्याचं पात्र, बाबाजी खिरीचं पात्र देत होती दुपारच्या वेळेला. नर्मदा माता. काय स्वामी रामांचा अधिकार मोठा. बीबीजी, या प्रांतातली लोक पाण्याअभावी त्रस्त आहेत. माग न पाहता बाई म्हणली, कुछ प्रजन्य की लहरी होना. जी बोले प्रजन्य होना. ठीक आहे. मांडी खालचा चिमटा काढून दिला. ह्या लोकांकडे चिमटा असतो, म्हणजे घ्यायचा नाही. काही काही माणसं असा चिमटा घेतात ना, काळाला रट्टे द्यायचा चिमटा या लोकांकडे असतो, वाजवायचा चिमटा. आपल्याकडे येत्याकडं, योग्याकडं, तप्याकडं. महाराजांकडे पैसे नव्हते जास्त. हे तुम्हाला जास्त अभ्यास असेल. पैसे नव्हते. तर एक व्यक्ती सहज बोलून गेला दुसऱ्या प्रांतातला, क्या बोले इनके पास पैसे नाही. तर एक जण म्हणला, पैसे नाहीत, तुमच्याकडे पैसे असतील पण मेल्यावर माणसं येणार नाहीत, तुम्ही मरून पहा. इतकी यात्रा भरती का? ती यात्रा फक्त सद्गुरू काशीगिरी महाराजांची होती. प्रतिपैठण तयार झालतं. एवढा मोठा समाज, सर्व जाती धर्माची माणसं ज्या सोहळ्याला हजर होते,
असा परम पावन महात्म्यांचा सोहळा, तेवढी मोठी महात्मे पूज्य श्री काशीगिरी महाराज. मी एकच कीर्तन केलं जागराचं, मोठ्या श्रद्धेनं. जितकं आजच्या कार्यक्रमाला महंत परमपूज्य श्री सर्वानंद सरस्वती महाराज एक महिनाभर फोन करत होते, पण त्यांचा फोन यायचा की मी कीर्तनात असायचो, त्यांचा फोन यायचा की मी काहीतरी कामात असायचो. मलाच लाज वाटायची. एके दिवशी म्हणलं, बाबाजी तुम्ही काहीच फोन करू नका, मी देऊन टाकतो तारीख तुम्हाला. तितक्या श्रद्धेनं सद्गुरू काशीगिरी बाबांनी मला मुर्डेश्वर संस्थांना एकदा नेलं. अशा परमपावन साधूचा पुण्योत्सव सोहळा. ही लोक किती मोठी असतात साधू लोक, ही किती मोठी असतात साधू लोक, याचा एक पुरावा आहे का. संदेशी फेकलं वरी, फेकल्याबरोबर स्वर्गातली शेवटची पायरी दगडाची नाही, सोन्याची नाही, हिऱ्याची नाही, चांदीची नाही, तांब्याची नाही, यमधर्माचं डोकं. स्वर्गात कोणाला जाता येत नाही. आओ जाओ घर तुम्हारा, खिरे काय ती बापाची, कधी जाता येईल कोणाला. स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी आहे ती यमधर्माचं डोकं. ध्रुव स्वर्गाला निघाले. जीवनभर भजन केलं ध्रुवानं. 36,000 वर्ष राज्य केलं. शेवटी कंटाळले, नको म्हणले आता मी निघतोय. विमान नेण्यासाठी आलो. सगळ्या पायऱ्या ओलांडून पोचलेत, विमानातून खाली उतरले. पार्षदानं सांगितलं, महाराज विमान मध्ये जातंय पण तुम्हाला घेऊन जात नाही, तुम्हाला इथून चलत जावं लागतंय. ध्रुवानं सांगितलं, इथून चालायला बाबाजी काय अवघड आहे, चालतो मी. आला गेल. ध्रुव खाली उतरल्याबरोबर पाद्यपूजा झाली ध्रुवाची. आणि पलीकडे जाण्यासाठी यमधर्म खाली वाकले. यम नाही राजे हो, यमधर्म खाली वाकलाय, खाली वाकला. आणि यमधर्माने सांगितलं, पूज्य श्री ध्रुव महाराज स्वर्गात जाण्यासाठी इथं डोकं पाय ठेवावं लागतं, इथं पाय ठेवावं लागतं. ध्रुवाच्या डोळ्यातून पाणी आलं. माननीय दक्षिणेचे राजा, दक्षिणाधिपती यमधर्म महाराज, तुमच्या डोक्यावर मी पाय कसा द्यायचा. नाही म्हणे, पाय फक्त तुम्ही ठराविक लोक देऊ शकतात. म्हणून मालकांचे वाक्य, जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. बाकीच्या भंगिऱ्याची ताकद आहे यमाच्या डोक्यावर पाय द्यायची यमधर्माच्या. काय मोठा अधिकार असतो. फेकलं महाराज वरी. फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीच्या अलीकडे पडलं. पडल्याबरोबर सांगितलं, हो महाराजांनी फेकलंय, स्वर्गात जायचंय. तर तिथल्या त्या व्यक्तीने विचारलं, ज्याने तुला फेकलंय ते अधिकारी आहेत, पण तो अधिकारी का इथं पाय द्यायचा. माझ्या डोक्यावर पाय देऊन स्वर्गात जावं लागतंय, अधिकार आहे का तुझा. ते म्हणलं, मला काय अधिकार कळत नाही, पण महाराजांच्या पाय 15 दिवस पडलो. आणि 15 दिवस पाय पडल्याच्या पुण्याईने इथरोक येता आलंय. साधूच्या दर्शनात किती ताकद आहे. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. काय साधूच्या दर्शनात ताकद आहे. ते म्हणले, साधूच्या दर्शनानं तुला हा परिसर पाहायची लायकी नव्हती, पण साधूच्या दर्शनानं या परिसरात आलात, इतका पुण्यवान साधूच्या पायानं झालात. पण वरी येण्याची ताकद तुझ्यात नाही, तुला येता येत नाही. वरूनच ओरडलं, महाराज हे मला वरी येऊ देईन. अरे तुरच, हे मला वरी येऊ देत नाही. विचारलं कोण. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, पूज्य श्री महाराज मी यमधर्म आहे. महाराजांनी सांगितलं, ते बी खरं आहे, ते नाही जाऊ देणार तुला, कारण त्याच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद तू येत नाही. मग खाली येऊ द्या. महाराज म्हणले, पठ्ठ्याने एकदा वरी फेकले, तुला खाली येता येतो रे सुंबळ्या, तुला खाली कसं येता येईल. मग ते म्हणले, महाराज 15 दिवस तुमच्या दर्शनाकरता बेजार झालोय स्वर्गासाठी, आणि हे दक्षिणेचा राजा वरी येऊ देत नाही, आणि खाली आलं तर तुमचा अपमान आहे. मग राहू कुठं. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार केला, दुसरा स्वर्ग. नाव सांगता येईल कोण होते तर. मुनी श्री विश्वामित्र. दुसरा स्वर्ग निर्माण केला. दुसरा. काय ताकद या लोकांची. एक कल्पपर्यंत वाद चालला दोघांचा, महर्षी वशिष्ठांचा आणि विश्वामित्रांचा.
गरज नव्हती सांगायचं, पण लोक किती अधिकारी आहेत म्हणून जरासं बाजूला सरकून सांगतोय. महर्षी वशिष्ठांच्या भेटी करता विश्वामित्र फरशी कुऱ्हाड घेऊनच गेले. कुऱ्हाडच दिली फरशी. संध्याकाळची वेळ, कमी अधिक झालं की एका चपक्यात उडीतो म्हणले. हे भेट नसते, ती लोक अधिकारी लोक असते, यायला काय भेट. पण संध्याकाळची वेळ असल्यामुळं पती पत्नी दोघं बोलत बसले होते आणि विश्वामित्रांनी विचार केला या दोघांच्या मधात आपण कशाला बोलायचं, म्हणून पर्णकुटीच्या बाहेर थांबले. कुऱ्हाड घेऊन गेले ते परशु कुऱ्हाड. महर्षी वशिष्ठांच्या धर्मपत्नीने एक प्रश्न केला, महाराज स्वामी, प्राणनाथा, मालक, धनी अशा महाराष्ट्रातल्या बायका नवऱ्याला असं बोलत होत्या. प्राणनाथा, मालक, धनी, स्वामी असं म्हणणारी बाई आहे का तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी? हां येडिंग झाली जी बेल तुमच्या, नाही का? नाही मला वाटत आहे का नाही? महाराजाच्या पाया पडतात आणि नवऱ्याला मालक म्हणत नाहीत. जी बाई नवऱ्याला मालक म्हणत नाही ती महाराजाच्या पाया पडती, महाराजच तिच्या पापान जळून जाईल. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे, जी कुंकू लावते तिचा. काय आदर महाराज. मालक, स्वामी, प्राणनाथा. काय ग, या विश्वातला सर्वात मोठा तपस्वी कोण? बायकोनं नवऱ्याला प्रश्न केलाय. या विश्वातला सर्वात मोठा तपस्वी कोण? तर तोंडातून वाक्य पडलं, प्रिये, या जगातला एक नंबरचा तपस्वी मुनी श्री विश्वामित्र. मांडीवरल्या कुऱ्हाडीचं पाणीच झालं रवींद्रजी, पाणी झालं. हातावर पाणी घेतलं, लोहाचं पाणी, लोखंडाचं पाणी हातावर घेतलं. दयानंद बाबा पर्णकुटीत गेले, संकल्प सोडा, ब्रह्मऋषी होता. जीवनभर एक कल्पपर्यंत वाद होता, आज तो वाद मिटलाय. म्हणून आनंदाश्रू डोळ्यातून आले वशिष्ठांच्या, आणि डोळ्यातलं पाणी उजव्या हातावर घेतलं आणि आशीर्वाद दिला. राजर्षी होता, एक ब्रह्मऋषी आणि एक राजर्षी. चंद्र सूर्य येतोपर्यंत कोणाची मायवेली हे पद काढून घ्यायची, एवढा अधिकार महाराजा लोकांचा. वरी फेकला सामान्य तुमच्या माझ्यासारखा सोयाबीन कापणारा माणूस, सामान्य तुरी कापणारा माणूस, कापूस उपटिणारा, कापूस येचणारा, कापूस येचणं झाल्या उपटावत लागू तुम्ही, ज्वारी पाडणारा साधा माणूस, साधा शेती काम करणारा. वरी फेकल्याबरोबर स्वर्ग प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी दुसरा स्वर्ग तयार केला. काय ताकद आहे संतांची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
उत्तानपाद राजाचं आमंत्रण त्या काळातल्या ठराविक संन्याशी लोकांना आमंत्रण उत्तानपादाचं आलं. राजा आहेत उत्तानपाद. उदाहरण क्रमांक 2. किती मोठे संत, यती योगी तपी सिद्ध अनुरागी नामधारक शिवस्वरूप ब्रह्मस्वरूप ब्रह्मलीन महंत यती योगी अशा लोकांना उत्तानपादाचं आमंत्रण आहे. आश्रमावर पत्रिका आल्या. उत्तानपादाच्या नगरीच्या अलीकडे एक आश्रम होता. त्या आश्रमावर विश्वातला 6व्या क्रमांकाचा संन्याशी पोचला. तुमच्या परंपरेतला 6व्या क्रमांकाचा संन्याशी नामधारक आहे. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. अधिकारी संन्याशी. किती अधिकारी सांगू, आपल्यावर कृपा आहे त्या संन्याशाची. त्या संन्याशाने शिवजींना भजन म्हणू लागलं म्हणून आपल्याला भजन करता येते. सूर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. काय संन्यासी. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. भजन ही परंपरा बाबाजी शिवजींनी आणलेली आहे. शिवजीच्या अगोदर भजन नव्हतं. भजन ही सुरुवातच शिवजींनी केलंय. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव संप्रदायाची स्थापना शिवजींची. नारद तुंबर सांब गायन करे. परंपरा भजनाची शिवजीची. भजन करी महादेव. आणि भगवान शिवजीनं आरक्षित केलेले संन्याशी देवर्षी नारद. नारद त्या आश्रमावर पोचले. पत्रिका पाहिली. कसली पत्रिका आहे? काही नाही म्हणे उत्तानपादाचं आमंत्रण आहे. नाही जायचं म्हणे त्याच्या घरी. नारदांचा आदेश कोण टाळणार? एकही येती गेला नाही. एक बी योगी नाही, एक बी तपी नाही, एक बी सिद्ध नाही, एक बी अनुरागी नाही, एक बी नाही. स्वयं नारदाला पत्र. पूज्य श्री गुरुवर्य प्रातस्मरणीय नारद महर्षी कळावे. बऱ्यापैकी लिहिलं. मी उत्तानपाद आहे. आमचा का त्याग करता? पत्र जे घेऊन आलाय त्याच्याकडे गुंडाळायचं आणि त्याला म्हणायचं तुझ्या राजाला वापस दे. 10-11 पत्र वापस. प्रांतीय राजा, प्रांतीय राजा, प्रांतीय यायचं पद कोणी काढून घेऊ शकत नाही. अशी राजे ते. वापस पत्र वापस. शेवटचं पत्र लिहिलं दयानंद बाबा. पत्र वापस येत होते. नारद येत नव्हते. नारद न गेल्यामुळे कुठलेच साधू येत नव्हते. म्हणून पत्र लिहिता लिहिता डोळ्यातून पाणी पडायचं ना अक्षर मोडून गेले आणि हेच पत्र पाठिलं. नारदान पत्र वाचिलं आणि पत्र देणाऱ्याकडे सांगितलं याला काय हरकत नाही रे, पण तुमचा राजा बायकोच्या अधीन आहे आणि पत्नीच्या अधीन ज्याचं जीवन आहे ती माणसं दोन्ही लोकात अपूज्य ठरतात. मालकांचा पुरावा आहे. हा, प्रत्येक भजन्यानं बाहेर निघताना 5 अभंग वाचूनच निघायचं. मग ज्ञानोबारायच्या गाथ्यातले वाचा की तुकोबारायच्या गाथ्यातले वाचा. लगेच प्रसाद करायचं बंद नाही का? तेच तर म्हणणं. टाका तिथं. कारण आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायमुळे किंमत आहे. आणि आता काय गाथे घ्यायची गरज नाही. तुम्ही नशिबवान माणसं आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये सगळे गाथे आहेत. बेकार चोटगीर गावकर याला मोठा मोबाईल नाही. नाही तुमच्या मोबाईलमध्ये बटन दाबल्याबरोबर सगळे गाथे.
गाडीत बसल्या बसल्या पण 5 गात अभंगावर आवर्तन करायचंच, पडलेच पाहिजे तोंडातून. कीर्तन परंपरेत प्रमाणाला फार मोठी किंमत आहे, खूप मोठी किंमत आहे प्रमाणाला. दोन्ही ठिकाणी अपूज्य, पत्नीच्या अधीन ज्याचं जीवन येतो. राजा हा पत्नीच्या अधीन असल्यामुळं सर्वांनी टाळला. काय त्यांचा महिमा सांगते. एके दिवशी राजा ज्या पत्नीच्या अधीन आहे त्या पत्नीच्या एका दुष्कर्मामुळे, अंतःकरणातल्या थोड्याशा पापामुळे सिंहासन का बाई सखूबाई बसान खाली. काय तुम्ही काय मंत्री नाही आहेत का? बसा खाली मुकाट्यानं. हे शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं लग्न हिचकून टाकते. विठाला 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 एका चिमुकल्या बालकाला ढकलून दिलं. ज्या वेळेला ध्रुव घराच्या बाहेर जातो ना, काय त्यांचा महिमा सांगतोय. त्या दिवशी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला, बाबाजी आपलं जीवन मातीत गेलं, रवींद्रजी मातीत गेलं जीवन. राजा आजारी पडले. राजवैद्य येत होते, विचारित होते आपल्या शरीरात कसल्याही प्रकारची व्याधी नाही, काही दुःख नाही, काय नाही, तुम्ही गळून का जाता? काय नाही, एकच दुःख आहे, एकच दुःख आहे. जाता जाता एखादा साधू भेटावं. आणि साधू आमच्या इथे येत नाही. कोण साधू? देवर्षी नारद. नाही येऊ द्या म्हणले नारद. बाकीचे महाराज ते आल्याशिवाय बाकीचे महाराज येत नाही. वा. राजवैद्याने सांगितलं हे औषध आमच्याकडे नाही, तुमचं प्रारब्ध खोटं आहे. ज्या दिवशी नारद येतील त्या दिवशी तुमचं प्रारब्ध कोड होईल. घरून गेलेला मुलगा मधु नावाच्या अरण्यात गेला आणि अरण्यामध्ये मानवी देहापैकी सर्वात एक देह मानवी सापडा असेल तो फक्त नारदांचा. बाकी पशुपक्षी भेटले असतील पण मानवी जीवन देहधारी ते नारद सापडले. नारदांचं दर्शन झालं, नारदांची कृपा झाली. नारदाच्या कृपेमुळे ध्रुवाला जगाच्या मालकाची भेट झाली. आणि ध्रुवाच्याही अंतःकरणात एक रखरख होती. माझ्या बाबांना आतापर्यंत पत्नीचं ऐकून काय चुका केल्या असतील त्या करू द्यावं, पण त्यांच्या पोटी वारकरी मुलगा जन्माला आलाय. मग ज्याचं पोरगं वारकरी आहे त्याच्या बापाला भेटायला काय हरकत आहे तुम्हाला? ज्याचा मुलगा साधू आहे त्याच्या वडिलाला भेटायला काय हरकत आहे तुम्हाला? ज्या माऊलीच्या पोटी साधू जन्माला आला, सद्गुरू काशीगिरी महाराज जन्माला आले, त्या माऊलीच्या पायावर डोकं ठेवा वाटलं बैठकीत, पर्णकुटीत डोकं ठेवा वाटलं त्या माऊलीच्या पाठी. महाराज रत्नांना जन्म दिलाय त्या माऊलीने. काय वय असेल तरी पण या परिस्थितीत पण पदर पडू द्यायची हिंमत नाही. काय क्षमता आहे महाराज, काय क्षमता आहे. घ्या बाकीच्या आदर्श घ्या, त्या म्हातारीचा घ्या आदर्श. डोकं जरी नाही झाकलं तरी निदान पाठी तरी झाकून घेत जा. या पाठी इथं काय कांदे लावायचे नाही, गहू पेरायचा नाही, मका पेरायची नाही, काय ऊस लावायचा नाही. पाठ हा आता कुठे ऊन लागत तुम्हाला? घेतलं पाहिजे झाकून. कारण सांगू माझ्या माईंनो, माझ्या या संप्रदायानं, ज्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमाची भाकरी खातो का, त्या संप्रदायानं तुम्हाला जी पदवी दिली का ती जगात कोणालाच नाही. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर या पवित्र भारत देशाची स्त्री आहे. ज्या महात्म्याची आपण पुण्यतिथी करतो ते सद्गुरू काशीगिरी बाबा सुद्धा या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. काय अधिकार आहे महाराज या लोकांचा, या माऊल्यांचा. म्हणून या देशातली किती जरी श्रीमंत असेल त्यानं पैसे आतल्या खिशात ठेवले पाहिजे. डायरीच्या पुढून पैसे जे ठेवतात काही भिकारी नसते, ते भिकार चोट असते. डायरीच्या पुढून नोटा ठेवतो. सुंबळ्या
अरे लाखानं लोक गवसतीन तुला अवतार लावणारे, तू काय डायरीच्या पुढून नोटा ठेवतो? भाकरी बाहेरच्या खातून पैसे डायरीच्या पुढून ठेवतो. भिकार चोट कुठला? पैसे झाकलेले असावा आणि या देशाची पवित्र स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. ही श्रीमंती आपली, श्रीमंती नाही बघू द्याची पाठ कोण. पूज्यश्री देवर्षी नारद गुरुवर्य भेटन माझ्या बाबाला. नारदानं सांगितलं, दुर्वा तू म्हणायची काय गरज आहे, तुला घेऊनच नगरीत मी जाणार आहे, तुला घेऊन नगरीत जाणार आहे. नारदांचा संदेश सर्वत्र पोहोचला आणि मला वाटतं तप्यांच्या झुंडी म्हणत होते पूर्वीच्या काळात. झुंड म्हणायचे, झुंड. माझ्या लहानपणी फार माहुरून झुंड आली, त्र्यंबकून झुंड आली, अशी ती प्रथा होती म्हणण्याची. आणि यायचे 5-25 साधू यायचे मारुतीरायाच्या मंदिरात अधिष्ठान, भिक्षा व्हायची गावात आणि शंख स्फुरण व्हायचा. इतका शंखनाद व्हायचा असं गावाचं प्रत्यक्ष काशी झाली असं वाटायचं, प्रत्यक्ष वाराणसी, प्रत्यक्ष पंढरी असा शंखध्वनी व्हायचा. अशा झुंडीची झुंडी त्या नगरीत पोहोचल्या. मुद्द्यावर येतो आपल्या अभंगावर. उत्तानपाद गावाच्या बाहेर नेण्याकरता आले. गुरुरे डोंगरोजी महाराज फार सांगायचे गोडसर. श्रीमद भागवतातलं नाविन्यपूर्ण रत्न गुरुवर्य डोंगरोजी महाराज, रामचंद्रजी महाराज डोंगरोजी. मला पाहायला नाही भेटले, पण मी त्यांचं लिखाण वाचतो कधी कधी. चांगल्यांचं वाचत जावं, फार गोड सांगतात. दुर्वाला नेण्यासाठी बाहेर आले. प्रत्येक महाराजांनी उत्तानपादाच्या अंगावर फुलं टाकली, फुलं टाकली. उत्तानपाद रडू लागले. नारदानं कडकडाटून मिठी मारली, नारदाच्या खांद्यावर मान टाकली. उत्तानपाद रडत होते. पूज्यश्री वर्गात आहे, मी सत्य लोकात आहे, मी गो लोकात आहे. आज माझं जीवन सफल झालं. जीवन तुम्ही साधू लोक माझ्या नगरीत आलात. कारण काही नाही म्हणे. मुलाला विचारा. विचारलं ध्रुवाला, बाळा काय करून आलास? काय नाही, देवाला भेटून आलो, देवाला भेटून आलो. उत्तानपादाने विचारलं, ध्रुवा जगाचा बाप भेटला? जी बाबा, विश्वाचा बाप भेटला, मालक भेटला. कृपा कोणाची? देवर्षी नारदाची. साधूच्या कृपेमुळे इतक्या कमी वयात साधना प्राप्त झाली. जगाचा बाप प्रत्यक्ष मूर्तिमंत पुढे उभा राहिला. कानाला गालाला शंख लावला, डोळे उघडले, चतुर्भुज जगाचा बाप पाहला. ध्रुवाने आढळपद प्राप्त केलं. इतकं सोडून द्या. वडिलांनी विचारलं, ध्रुवा एक बोलू तुला? तू जन्माला आला त्यावेळेसपासून विरळा होतास रे. तुझ्या आईचं पुण्य होतं. याच्याकरता तुला नारद प्रत्यक्ष भेटले, देवही भेटले. हजारो पत्र पाठवून नारद पत्राचं उत्तर देतच नव्हते, येत नव्हतेच, पण पत्र जशाल तसं वापस करत होते. पत्र त्यांच्या आश्रमात मधु अरण्यात त्यांनी ठेवलं नाही. आणि ते देवर्षी नारद लक्षावधी साधूंना घेऊन आलेत. ताकद काय? काही नाही म्हणले, बाबा याच नारदांची माझ्यावर कृपा झाली. तुम्ही विचारून घ्या, तुम्हीच विचारा. लोटांगण घातलं, विचारलं, देवर्षी एक विचारू? मी शेवटचं पत्र रडत रडत तुम्हाला पाठिलं, त्या पत्राचा सुद्धा तुम्ही स्वीकार केला नाही. आज सर्व ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध घेऊन आला, त्याचं कारण काय? काही नाही म्हणे, एकच कारण आहे, तुमच्या कुळात साधू जन्माला आला, तुमच्या कुळात नामधारक जन्माला आला, तुमच्या कुळात भक्त जन्माला आला. महाराज, एक भक्त या कुळात जन्माला आल्याच्या नंतर त्या कुळाला तडा गेलेलं जन्मले जावोसे सकळ कुळासी तारी सकळ कुळासी तारी
गेलेलं कुळ बाबाजी, तडा गेलेलं कुळ, ज्या कुळाला साधूनं वाळीत टाकलेलं कुळ, पण सर्व साधू त्या कुळाकरता विलीन होतात. याचं एकमेव कारण त्या कुळात साधू जन्माला आला. साधू जन्माला आल्याच्या नंतर त्या कुळाचा स्वीकार बाकीचे साधू करतात. साधू करतात नवल नाही, साधूने बाप स्वीकार करतो, अन्यथा जगाचा मालक स्वीकार करत नाही. एक साधू ध्रुवासारखा ज्या कुळात येतोय त्या कुळाचा किती उद्धार, ही फक्त साधूची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. 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 हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, त्याची ये भेटीची आज ब्रह्मदेवा. त्याची ये भेटीची आज ब्रह्मदेवा. हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, त्याची ये भेटीची आज ब्रह्मदेवा. त्याची ये भेटीची आज ब्रह्मदेवा. इतके मोठे असतात साधू. एक गाव पेटलं, च्या पंथात फकीराकडे चिमटा असतो. तो चिमटा फक्त वारकरी संप्रदायात एका फकीराचा सिद्ध चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तो सिद्ध होता, कारण जीवनभर तुकोबाराच्या घोंगडीची घडी केली त्याने. तो फकीर सिद्ध फकीर होता. एखाद्या संप्रदायाला नाव ठेवण्याची आपली पात्रता नाही, योग्यता सुद्धा नाही. एखाद्या जातीला नाव ठेवावा ही सुद्धा आपली पात्रता नाही, कारण साधूला जातच नाही. साधू जन्माला आला की जातच पवित्र. साधू जन्माला आला की जातच पवित्र. साधूची जात पाहत नाहीत. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वायसा. कबीर मुसलमान. विचारले संप्रदायानं कधी नाही. सजन नावाचा खाटीक मुसलमान विचारले कधी नाही. दादू खोदू नावाचा पिंजारी नपुसक क्लिंबे तृतीयपंथी विचारले आतापर्यंत कोणी? माहीतच नाही लय जाणायला. विचारायचा काय प्रश्न? तृतीयपंथी. त्याचं नाव गाथ्यात ते स्वामीजी, त्याचं नाव गाथ्यात. कान्ह पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. आज सकाळच्या काकड्यात ते नाव घेतल्याशिवाय काकडा संपत नाही. जातीचा संबंध नाही. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. मालकाने एका ठिकाणी असा ठोका हाणला, उत्तम कुळी जन्म रे क्रिया मंगळ, बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्म आहे पण वागतू वाईट, अख्ख्या कुळाला मातीत घातलं. साधूल जातीच काय सांगू लागलो मी? हा चिमटा जातीवर सांगतो. प्रल्हाद कोणाच्या कुळात? रवींद्रजी राक्षसाच्या.
बर नुसता राक्षसाचं कुळ नाही बाबाजी, इतक्या नालायक राक्षसाच्या पोटी जन्माला आले की प्रल्हादाच्या बापानं भजनच बंद केलं, मंदिरं बंद केले. हो, भगव्या कपड्यावाला दिसला की गावात येऊ द्यायचा नाही. हो, इतका नालायक, नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण त्या कुळात रे दाद्या प्रल्हाद जन्माला आला रे. वागा प्रल्हाद बापाला मारलं, त्याच्या मारलं. विदारोनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला, पांडुरंगे येऊ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. हो, मांडीवर घेतलं आणि त्याचं पोट चिरलं. प्रल्हाद म्हणले देवा, बाप जरी वाईट होता पण पोरग चांगलं आहे ना, कुळ जरी वाईट आहे पण त्या कुळात वारकरी जन्माला आला ना, उचलून घेत कडेवरी जवळ घेतलं, हृदयाशी लावलं. देवा विचारलं, प्रल्हादा काय इच्छा आहे? काही नाही म्हणे, चंद्र सूर्य येतोपर्यंत आमच्या कुळात लोक नाव ठेवतील, आता नाही ठेवणार म्हणले. तू जन्माला आला ना कुळात, ज्या कुळात वारकरी जन्माला आला ते कुळ पवित्र करणे, पवित्र त्रिकुळ पावन तो देश, जन्म घेते हरिचे नाथ. पवित्र त्रिकुळ पावन तो देश, हरिचे साधूला जातीचा संबंध नाही. साधू जन्माला आला की ते कुळ पवित्र, तो देश पवित्र, तो प्रांत पवित्र. एका प्रल्हादामुळं किती पवित्र कुळ झालं दयानंद बाबा. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, प्रल्हादा तू साधू या राक्षसाच्या कुळात जन्माला आला ना, तुमच्या कुळातली सून मी करीन. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली आणि पंढरपुरातल्या मालकाची सून झाली. ताकद कोणाची? या नालायक कुळात साधू जन्माला आला. बाप किती नालायक होता, स्वतः भजन करीत नव्हता आणि दुसऱ्याला करू देत नव्हता. कापीत होता भजन करणाऱ्याला. पण अशा पाप्याच्या कुळात सुद्धा साधू जन्माला आले होते. कुळ जगाच्या मालकानं चंद्र सूर्य तोपर्यंत पवित्र केलं. साधूची ताकद आहे. चला, प्रजन्य के लहरी होना, जी बोले प्रजन्य होना. चिमटा काढून द्याला इथपर्यंत आलतो ना. त्या आग्र्यातल्या साध्वी स्त्रीनं स्वामीजी चिमटा काढून द्याला. चिमटा स्वामी रामांच्या हातात आहे. बजा दो बोले, बाईन माग नाही पाहिलं. ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेकडे तोंड करून वाजा. आता ते साधू होते. तुमच्या माझ्यासारख्याच्या हातात चिमटा आला असता तर आधी आपल्या वावरात वाजिला असता, त्याच्यानंतर भावाच्या वाजीला नसता, मेहुणीच्या वाजीला असता. कसे हसले बघा ना, कसे कसे उकळले. पोटकिडे येत तिकडं गणगोत जास्त, बाईलेच्या गोता तिकडचं जास्त आवडते, बायकोकडचं गणगोत. मग मित्राच्या रानात वाजीला असता आणि जो आवडत नाही त्याच्या रानाकडे तो पाहिलंच नसतं. म्हणून तर असा चिमटा आपल्या हातात येत नाही. तो चिमटा साधूकडे येत असतो, साधूच्या हातात चिमटा. महाराज काय दूरदृष्टी असती साधू लोकांची. स्वामी रामांनी विचार केला, या दिशेकडे तोंड करून जर चिमटा वाजिला तर या प्रांतातले शेतकरी सुखी होते, लोक सुखी होते, या 3 प्रांतातले लोक दुःखी होते. म्हणून आपल्याकडे एक मंत्र, मी आल्या आल्या गुरुवर्य सर्वानंद सरस्वती स्वामींना विचारलं, पूजा करण्यासाठी देवबाप्पा कोण आहेत? जवळचेच देवबाप्पा. कुठलं गाव होतं त्यांचं? मोडा. मा भगवतीची कृपा पात्र आहे. तिथं जगदंबेचं मंदिर आहे, अंबिका मातेचं. काय मंत्रोच्चार होता, गोड 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 मंत्र होते, फार सुंदरसे, छान. अशी मंत्र पाहिजे. असं बहरून गेलं तर म्हणू बहरून असं ऐका वाटत होतं. किती वेळ पण पूजा चालावा, ऐका वाटलं होतं, ऐका वाटलं. त्या भूदेवांना प्रणाम. आमचे शिवकथाकार रवींद्र महाराज प्रसाद दिला त्यांनी पण, त्यांना सुद्धा प्रणाम.
मंत्रोच्चार असला पाहिजे. आपल्या क्षेत्रात नुसती स्वराला किंमत नाही. कुठल्या अभंगातला अर्थदृष्टी अभंग ऐकत असताना, प्रमाण ऐकत असताना अर्थदृष्टी ठेवली पाहिजे. ते प्रमाण कशाबद्दल चालू आहे तशा पद्धतीचा स्वर लावला तरच तो गायक. नाही तर राम वनवासाला चालले चाल लावले, कसा मला टाकून गेला राम. तुला रुमण्यान हाणायला पाहिजे सुंबळ्या. तो इंचभर जागा ठवाची नाही, लाल करायची. जिथं दिसल तिथं हाणायला पाहिजे. तुया बापाची जी आगिरी आहे का हलकटा. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळा ते. गिरगावकर म्हणे नव्हे, निळा म्हणे नवरस देख. या नवरसाचं ज्याला सूत्र कळतं तो वारकरी संप्रदायातला बाजणे आहे. कुठली कुठला येतो. गवळणी ज्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलो तो फोन करून जायचं. फोन नव्हता त्या गवळणीला, तसाच बोंबलत गेला का तू. भजन करणे मंगळवारी नरका जाणे. नाही नाही नाही, काही बी नाही करायला पाहिजे. सूत्र आहे. काय विद्वत्ता महाराज. या आणि ताणींच आपल्याकडे एक स्वतःच्या भोवताला अशी प्रदक्षिणा करत असताना एक श्लोक आहे. तसा श्लोक म्हटले गोल फिरले स्वामीराम. 27 दिवस महाराजजी पावसाचा थेंब नाही. चिमटा वाजिल्याबरोबर 1.5 घंटा पाऊस पडला आणि आग्रा शांत केला. चिमट्याला प्रणाम केला आणि साष्टांग दंडवत पाठीमागून त्या माऊलीला घातला. आधी नाही पाय पडले, पण पाऊस पडल्याबरोबर बाईनं बी मागं फिरून पाहिलं. ती बाई बाईच होती, तिनं पण मागं आधी पाहिलं नाही. स्वामी रामांनी विचारलं, माताजी मी 1 तासापासून तुमच्याकडे आलो, माझ्याकडे न पाहता नाव घेतलं, पाऊस पडायचा चिमटा दिला, पण तुम्ही आता माझ्याकडे बघून नमस्कार केला, अगोदर मी दिसलो नाही का. तिनं सांगितलं, मला जसं उत्तर दिलंय तसंच प्रश्न केलाय तसंच मी तुम्हाला करते. 1 तासापासून माझ्या पाठीमागं उभं होतात, माझ्या पाय पडा नाहीत, आताच काऊन पडतात. दोघांची उत्तर एकच होते. तर स्वामी रामांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, माय तुम्ही सिद्ध केलेला चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतो, हा चिमटा जर इतका सिद्ध आहे तर तुम्ही किती सिद्ध असताल याच्याकरता तुम्हाला नमस्कार केलाय. चला म्हणले, तुमचं उत्तर भेटलं, आपलं उत्तर घ्या. मी आतापर्यंत चिमटा लय जणायला वाजवायला दिला, पण एकाच्या नाही पाऊस पडला नाही. तुझ्या हातात दिल्यावर पाऊस पडतो, त्या अर्थी तुझा हात पवित्र, याच्याकरता तुझ्या पाया पडते. काय ताकद आहे महाराज या लोकांची. त्या व्यक्तीचं नाव आहे स्वामी राम शंकराचार्य महाराज. निसर्ग ज्यांच्या मुठीत असतो. कधी कधी देव नाही पाऊस पाडू शकत बरं का, कारण तो प्रांतातला बायोडाटा पाहत असतो. त्या प्रांतात माणसं किती चांगले वागतात यानुसार देव बायोडाटा पाहत असतो आणि वरुणाला सांगत असतो. पण त्या प्रांतातली संत वरुणाची मान दाबून पाऊस पाडतात. इतकी ताकद संतात आहे महाराज. सिद्ध केलेला चिमटा पाऊस पडतोय, त्या अर्थी ती साध्वी स्त्री किती अधिकारी असेल, ते स्वामी राम किती अधिकारी असतील. म्हणून मालक पहिल्या हरि भक्त
थोडीशी अशी जागा स्वामीजींना येण्यासाठी करा. थोडीशी एक थोडासा रस्ता करा. थोडासा रस्ता सरका. महिला सरका थोड्याशी इकडे. फक्त 2 मिनिटं. पूज्यश्री स्वामीजी येणार आहेत, त्याच्याकरता रस्ता. मागे काय बघता, मी रस्ता द्या म्हणतोय तुम्हाला. सरका इकडे. लक्ष्मीकडे सरका. सरका म्हातारीकडे. हे काळं शर्ट सरका इकडं. हो ते माईकचं स्टँड आहे. तुम्ही सरका टोपीवाले दादा इकडं. माईकचं स्टँड आहे ते, तिथून येता येणार नाही. सरका इकडे. विठाला विठाला एवढा मोठा व्यासंग. चोपदार बस बस बस. मी सांगितलं की होते काम. बसा तुम्ही. घेऊन या महाराजांना आता. एवढा मोठा अधिकार संतांचा आहे. काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. स्वर्गातला अमृत शुद्ध करण्याची ताकद संतात. त्या साधूचं नाव चोखोबार आहे. काय ताकद आहे महाराज. रेड्याच्या मुखारविंदातून वेद वदवायची ताकद माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. काय ताकद महाराज. उत्तर भारतातल्या राजांनी गाय कापावी, त्या राजाचा प्रधान आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. राजा यवन होता आणि प्रधान हिंदू होता. या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने आपल्या राजाला सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के ज्ञानदेव और नामदेव बहुत बड़े संत है बोले. राजाला थोडं विचार केला. आपला प्रधान ज्या अर्थी मोठे म्हणतो त्या अर्थी मोठेच असतील, पण तपासून पहा. एका चपक्यात गाईचं डोकं कापलं. वरे घ्यायची का? घ्या वरे घ्या.